नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे, तुम्ही सुद्धा पेपरची बातमी वाचलेली असेल। बघा, या बातमीमध्ये काय सांगितले आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता दोन्ही हप्त्यांच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। या याद्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेसंदर्भात आणि पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला होता। परंतु 2 ऑगस्ट रोजी भरपूर शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा मिळालेले नव्हते, त्यामुळे आज परत एकदा याची सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे आणि त्यांना नमोच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव या दोन्ही योजनांमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे अगोदर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते, तर त्यांच्याकडून ते पद सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे। तर सध्याच्या स्थितीला कृषी मंत्री हे पद दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। त्यामुळे दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या शेतकरी बांधवांना अजून पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 5 कामे करायची आहेत। जे शेतकरी बांधव 5 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अगोदर पासून 5 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। फक्त तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, तुमचं बँक खातं आजच्या बँकेच्या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत, आम्हाला मेसेजच्या द्वारे संदेश पाठवलेले आहेत आणि काही शेतकरी बांधवांनी थेट विचारलेलं आहे की आम्हाला पीएम किसानचा हप्ता कशामुळे मिळालेला नाही। बघा शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, विविध शासनाने योजना सुद्धा सुरू केलेल्या होत्या, परंतु या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा होत आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडे गेलेली होती। त्यामुळे राज्य सरकारकडून सर्व शासकीय योजनांमध्ये नवनवीन नियम लावण्यात आलेले आहेत, काही कडक नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांमध्ये 4 महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच याच्या पुढे हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे नमोचा 7वा हप्ता आणि पीएमचा हप्ता, पीएमचा जो 20वा हप्ता आहे तर तो पात्र शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा आणि तुमचं बँक खातं यामध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता, पीएमचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा
होणार आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। जे शेतकरी बांधव या 4 कडक नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर ते 4 नियम पुढील प्रमाणे आहे। तुम्ही सुद्धा 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व माहिती समजेल। जे शेतकरी बांधव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व माहिती समजणार आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की कोणकोणती कामे करायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना विविध योजनांचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून सोडण्यात सुद्धा आलेले आहेत। PM चा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, PM किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांनी आपला महत्त्वाचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून जिल्हा असेल बँक असेल तर तुमची या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर या बैठकीमधून शेतकरी बांधवांसाठी 4 मोठे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी शेळीपालन योजना, कुक्कुटपालन योजना, विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना अशा प्रकारच्या 4 योजनांचा अर्ज सर्व शेतकरी बांधवांना करता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 5 नियमांमध्ये बसत नसतील त्यांना हा अर्ज करता सुद्धा येणार नाही। बघा, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला सुद्धा या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। परंतु 5 नियमांमध्ये तुम्ही सुद्धा बसत असावे तर तुम्हाला या ठिकाणी या 4 योजनांचा अर्ज करता येणार आहे। तर हा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याची माहिती सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना आपला मेन मुद्दा होता, तर तो मेन मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, PM किसान योजनेचा 20वा हप्ता आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे आणि ज्या 10 बँकांमध्ये विस्तांतर होणार आहे तर ते जिल्हे आणि बँकांची यादी पुढील प्रमाणे आहेत। बघा, या जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहण्या अगोदर आपण सर्वात अगोदर ते 5 जे कडक नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 5 नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी 100% जाहीर झालेली आहे। कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। सोबतच शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेचं बँक खातं या दोन्ही हप्त्यांसाठी चालणार नाही, कोणत्या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाही त्या बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं सुद्धा बदलायचं आहे, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यावेत तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपलं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे, म्हणजे जे बँक चालत आहे त्या बँकेमध्ये आहे का, जे बँक चालणार नाही त्या बँकेमध्ये आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता आपण ते 5 नियम बघून घेऊयात, लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून 5 कडक नियम लावण्यात आलेले आहेत। बघा, अगोदर हे नियम नव्हते, म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर झाले, 6 हप्त्याचे 12,000 रुपये विस्तांतर झाले, परंतु त्यावेळेस हे 5 नियम लावण्यात आलेले नव्हते। त्यासोबत PM किसान योजनेचे 19 हप्ते तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर झाले, 19 हप्त्याचे 38,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले होते, परंतु त्यावेळेस हे 5 नियम लावण्यात आलेले नव्हते, कारण त्यावेळेस या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा सुद्धा होत नव्हता। बघा शेतकरी बांधवांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती, म्हणजे शेतकरी बांधवांचं पावसामुळे नुकसान झालं, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना हेक्टरी 5,000 रुपये, हेक्टरी 10,000 रुपये, हेक्टरी
15,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळत होता। परंतु या योजनेमध्ये काही असे नागरिक होते की त्यांच्या नावाने 1 एकर जमीन सुद्धा नव्हते, तरी पण त्यांनी सरकारची गायरानची जमीन दाखवली आणि त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा या पीक विम्याच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळवलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकंदरीत या सर्व गोष्टींची कल्पना राज्य सरकारला कळलेली होती, त्यामुळे राज्य सरकारने थेट 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू केलेली होती ती योजना डायरेक्ट बंद सुद्धा करून टाकलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की नमो शेतकरी योजना बंद होऊ नये, PM किसान योजना बंद होऊ नये, तर तुम्ही सुद्धा या 5 नियमांचे पालन करत असावे। जर तुम्ही या 5 नियमांचे पालन करत असेल तर या 2 योजना सुरळीतपणे सुरू राहतील आणि तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, थेट आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी आजसाठी 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 2-2 हजार रुपयाप्रमाणे 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, तर आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे एकंदरीत एका मिनिटामध्ये बघून घेऊया। त्यासोबत ज्या 10 बँकेमध्ये आज पैसे येतील, उद्याच्या 10 बँका आणि परवाच्या 10 बँका सुद्धा बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात अगोदर ते 5 कडक नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे 5 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, या 5 नियमांमध्ये 2 नियम जास्त महत्त्वाचे नाहीत, परंतु 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर तुम्ही या 3 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, पहिला नियम फार्मर ID कार्डचा आहे। बघा, पहिला नियम महत्त्वाचा आहे, परंतु दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम आणि 5वा नियम त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेले असेल, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असेल, त्यांनाच हे पैसे विस्तार होणार आहे। त्यासोबत जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड अपडेट केलेला असेल, आधार कार्डची KYC केलेली असेल, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा, काही शेतकरी बांधव UP राज्य, MP राज्य या बाहेरच्या राज्याचे रहिवासी आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन थोडीफार शेती घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता। आता अशा शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। आता आपण शेतकरी बांधवांनो, चौथा आणि 5वा नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा, चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणतेही सदस्य, कोणतेही व्यक्ती, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि 5वा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही पेन्शनधारक नसावा, सरकारी किंवा खासगी टॅक्स या ठिकाणी सुद्धा भरत नसावा। बघा, हे 5 नियम होते। आता आपण बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी बघत आहोत। 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील SBI बँकेमध्ये, राज्यातील पोस्ट बँकेमध्ये, राज्यातील ग्रामीण बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, खासगी बँकेमध्ये, सहकारी बँकांमध्ये आणि सरकारी बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर यवतमाळ असेल, वाशिम असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव जिल्हा असेल, लातूर असेल, नांदेड असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 2 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने PM किसानचा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर लगेच नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट नंतर नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे, परंतु PMचा हप्ता 10 ऑगस्टच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे।